लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात आपलं मराठमोळं चॅनल सकलम. आज मराठी भाषा गौरव दिवस. तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. खरंच आपल्या मराठीचे जेवढे कौतुक करावं, गुणगान गावं तेवढं कमीच आहे. आपली मराठी वळेल तशी वळते, अगदी पाण्यासारखी, अखंड ज्ञानाचा झरा झिरपत राहते आपल्या सह्याद्रीच्या कणाकणामध्ये. आपल्यामध्ये काळ बदलला तसे आपल्या भाषेतही बदल झाले. चिरतरुण व्हायचा सोप्पा मार्ग काळानुसार बदलत राहणे. दर सणाला नवीन लुगडं घ्यावं तसं वेगवेगळ्या काळातलं मराठीचं नवीन रुपडं आपल्याला दिसून येईल. पण आज डिजिटल युगात, रील्स आणि चॅट जीपीटीच्या जमान्यात आपली मराठी नक्की कुठे उभी आहे? आज मराठीची अशीच नवीन प्रारूपांसोबत आपण ओळख करून घेणार आहोत. 80 आणि 90च्या दशकात पु ल देशपांडे, वपू काळे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत एक प्रकारची शाब्दिक श्रीमंती होती. त्या काळी भाषेतील अलंकार, उपमा आणि व्याकरणाला महत्व दिले जायचे. बाळासाहेबांच्या भाषेत जसा कोल्हापुरी ठसका असायचा, तसंच पुलंच्या भाषेत पुणेरी खेळकरपणा. 2000चं दशक आलं आणि या काळात मराठीत हळूहळू इंग्रजी शब्दांची घुसळण झाली. सध्या याला आपण मिंग्लिश म्हणतो. खाजगी चॅनलची सुरुवात आणि जागतिकीकरणामुळे नमस्काराच्या जागी हॅलो आणि धन्यवादच्या जागी थँक्यू आपण सहजपणे स्वीकारलं. एवढंच काय, आपणही रोज सर्रास कितीतरी मराठी नसलेले इंग्रजी शब्द वापरतो, जसे की मोबाईल, चार्जर, स्क्रीन गार्ड, यूट्यूब, गुगल, ट्वीट, ऍप, मेसेज, डिलीट, ट्रोल, सेल्फी, हॅशटॅग, स्टोरी, नोटिफिकेशन, सबस्क्राईब, स्क्रोल, नेटवर्क, वायफाय, ब्लूटूथ, लिंक, ऑनलाईन, ऑफलाईन असे कितीतरी शब्द सांगता येतील. आश्चर्य वाटलं ना? हो, हे सगळे इंग्रजी शब्द आहेत जे आपण रोज वापरतो. आणि हा एवढा मोठा बदल फक्त मागच्या 15-20 वर्षात झालाय. तंत्रज्ञानामुळे कधी नव्हे एवढा मोठा बदल भाषेत झालाय. आजची डिजिटल युगातली मीम्स आणि AI ची मराठी म्हणजे कमी शब्दात जास्त आशय अशी झाली. लोकांना आपलीशी वाटेल अशा बोली भाषांचा वापर वाढलाय. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राममुळे लय भारी, विषय हार्ड, एक नंबर, काय राव यासारखे शब्द भाषेचे अविभाज्य भाग बनलेत. आणि यामुळे डिजिटल मराठीची गोडी वाढली. पण आता शुद्धपेक्षा रिलेटेबल असण्याला जास्त महत्व आलंय. आणि AI मुळे भाषेतील मानवी ओलावा आणि प्रादेशिक बोली भाषांमधील विविधता कमी होण्याचा धोकाही आहे. त्यामुळे काही तज्ञांनी भाषेचे अस्तित्व कसं टिकून राहील असा प्रश्न उपस्थित केलाय. ऑनलाईन माध्यमात बोली भाषांचा वाढत्या वापरामुळे भाषेची गोडी जरी वाढली असेल, तरी बऱ्याच इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर देखील वाढलाय. त्यासाठी मराठी शब्द नाहीत म्हणून नव्हे, तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यात नाहीत म्हणून. काही शब्द असे आहेत जे आपल्या आजी आजोबांच्या तोंडी असायचे, पण माझ्या सकट आजच्या पिढीला त्यांचा अर्थही ठाऊक नाही. आता उदाहरणादाखल, लगुड याचा अर्थ आहे काठी किंवा दांडा. पूर्वीच्या साहित्यात किंवा ग्रामीण भागात हा शब्द सर्रास वापरला जायचा, पण आज तो पूर्णपणे हद्दपार झाला आहे. आता सभ्यसाची आपण ऐकलंच असेल, पण तुम्हाला मराठीतल्या सव्यसाची शब्द माहित आहे का? तर त्याचा अर्थ आहे दोन्ही हातांनी काम करू शकणारा, कुशल असा आहे. तरुणांच्या गप्पा ऐकल्या तर तुम्ही नक्की ऐका, अगं मी इमोशनली डिपेंडेंट आहे ग त्याच्यावर, किंवा अरे मी इमोशनली डिपेंडेंट आहे तिच्यावर. पण मराठीत या डिपेंडंटला काय म्हणतात हे ठाऊक आहे का तुम्हाला? तर हा परावलंबी सोडून कालबाह्य झालेला एक खास शब्द आहे, परभृत, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेला. हे आणि असे बरेचसे शब्द आहेत जे काळाच्या ओघात मागे पडले. काळानुरूप भाषा बदलणे हा निसर्गाचा नियम आहे, पण बदलताना आपण आपली मुळे विसरता कामा नये. लगुड सारखे शब्द जरी आपण संवादात वापरत नसलो, तरी त्याची नोंद घेणं गरजेचे आहे. आपल्या भाषेचं आपणच डॉक्युमेंटेशन करून ती जपली पाहिजे. कारण मराठी भाषेच्या शुद्धीसाठी बरेच तज्ञांनी प्रयत्न केले. यात विशेष उल्लेख करावा असे स्वातंत्र्यवीर सावरकर. ते केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते एक थोर भाषा तज्ञ होते. त्यांनी मराठी भाषेला हजारो नवीन शब्द दिले. आज आपण जे शब्द सहज वापरतो, जसे की डिरेक्टरसाठी दिग्दर्शक, म्युन्सिपाल्टीसाठी नगरपालिका, सिनेमासाठी चित्रपट, प्रोफेसरसाठी प्राध्यापक, हुतात्मा, हे सर्व सावरकरांनी दिलेले शब्द आहेत. सावरकरांचा असा विश्वास होता की जर आपण आपली भाषा परकीय शब्दांच्या आक्रमणापासून वाचवली नाही, तर आपण आपली संस्कृतीही गमावून बसू. तर लोकमान्य टिळकांनी आपल्याला शिकवली ती भाषेची अभिवृद्धी. आपल्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची मुळं असलेली नवीन रूपातले मराठी शब्द रुजले. त्यांना आपण आपलेसे करणं गरजेचं आहे, आणि तेव्हाच आपल्या भाषेची वाढ होईल. आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी गौरव दिन साजरा करतो, ते विवा शिरवाडकर,
म्हणजेच आपले आवडते कुसुमाग्रजांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी म्हटलं होतं की मराठी भाषा ही मरत नाही, ती फक्त रूप बदलते. आणि म्हणून मराठीचा कणा मोडू नका. आज सोशल मीडियावरची व्याकरणी मराठी पाहून त्यांना नक्कीच काळजी व्यक्त केली असती, पण मराठीचा ग्लोबल प्रवास पाहून त्यांना अभिमानही वाटला असता. इरावती कर्वे यांनी त्यांच्या लेखणीतून तर्कनिष्ठ प्रगल्भ, तर दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याचा अभ्यास करून मराठीतील बोलीभाषेचं वैभव जगासमोर मांडलं. आजच्या काळात लोकसंस्कृती आणि स्त्रीवादी जाणीवांना मराठीत प्रभावीपणे मांडण्याचं काम डॉक्टर तारा भवाळकर करत आहेत. त्यांच्या मते भाषा ही संवादासोबत संस्कृतीचं संचित असते. असं सर्व मराठी भाषेवर प्रेम करणारी ही मंडळी, मी आणि तुम्ही, जे कालबाह्य झालेले शब्द, आपलीच मराठी जिने नवं वळण घेतलंय आणि तिने एआयच्या जगात प्रवेश केलाय, त्याची दखल घेण्यासाठीच हा अट्टहास. तुम्हाला माहित असलेले पण सध्या वापरात नसलेले मराठी शब्द आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या सकलम चॅनलला सबस्क्राईब करा.